Hello, hi everyone. Today we will start a new chapter. Introduction to Analytical Chemistry is one of the most important chapter. It's simple, so easy. Let's go started. So first of all, start Introduction to Analytical Chemistry. आता आपल्या चॅप्टरमध्ये काय काय नेमकं स्टडी करायचं आहे ते आपण थोडंसं बघूया. जस्ट मिनिट. ओके. सो आपल्याला फर्स्ट ॲनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे काय स्टडी करायचं आहे, ॲनालिसिस कशाला म्हणायचं ते स्टडी करायचं आहे. केमिकल मेथड आहेत क्वालिटेटिव्हच्या, क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसच्या आणि प्रिसिशन आणि ॲक्युरसी जी मेजरमेंट आपण करणार आहोत तेही आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके. सो चला नेक्स्ट स्लाईड बघूया आपण. फर्स्ट ऑफ ऑल ॲनालिटिकल केमिस्ट्री. आता ॲनालिटिकल केमिस्ट्री नेमकी काय आहे तर केमिस्ट्रीची ब्रँच आहे. कोणाची ब्रँच आहे? केमिस्ट्रीची ब्रँच आहे. ओके. आता ब्रँचमध्ये आपल्याला काय स्टडी करावं लागतं की ॲनालिसिस. सपोज एखादा आपण न्यू सबस्टन्स आपणाला सापडले. निसर्गामध्ये आपल्याला खूप काही काही सापडतं, मायनरीजमध्ये असेल किंवा आपण त्याला अर्थ क्रस्टमध्ये म्हणतो. ठीक आहे. एक अननोन कंपाऊंड, अननोन सबस्टन्स आपल्याला सापडले, त्याचं टोटल आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे. त्याच्यामध्ये कुठले कुठले एलिमेंट्स येतात, त्यांचं केमिकल कंपोजिशन काय येईल, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी कुठल्या असतील, या सगळ्यांचा जो स्टडी आहे ज्याच्यामध्ये केला जातो तो आपण काय म्हणतो ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये केला जातो. सो आपण जस्ट सिम्पल सांगायचं ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ इन्व्हेस्टिगेशन ऑफ केमिकल कंपोजिशन ऑफ सबस्टन्स. त्या सबस्टन्सचं टोटल केमिकल कंपोजिशन काय असेल, त्याच्यामध्ये एलिमेंट्स कुठले असतील, त्या एलिमेंटचं पर्सेंटेज किती असेल, तो कंपाऊंड दिसायला कसा असेल, या सगळ्यांचा स्टडी ज्या ब्रँचमध्ये केला जातो केमिस्ट्रीच्या त्याला काय बोलूया आपण ॲनालिटिकल केमिस्ट्री. ओके. आता ॲनालिसिस ऑफ कंपाऊंड, जर आपण एखाद्या कंपाऊंडचं ॲनालिसिस केलं, इन्व्हेस्टिगेशन केलं आपण, तर आपल्याला 2 टाईपचे इन्फॉर्मेशन अपेक्षित आहेत. फर्स्ट कुठली? फिजिकल इन्फॉर्मेशन, म्हणजे तो कंपाऊंड ॲक्च्युअली दिसायला कसं आहे, त्याचा ओडर काय आहे, किंवा आणखी दुसऱ्या कुठल्या काय त्याचे प्रॉपर्टी दिसतात का, या सगळ्यांचा स्टडी फिजिकल इन्फॉर्मेशनमध्ये येतो. केमिकल इन्फॉर्मेशनमध्ये काय आहे की त्याच्यामध्ये कुठले कुठले केमिकल्स किंवा एलिमेंट्स आहेत, त्यांचं एलिमेंटल कंपोजिशन काय असेल तर त्या एलिमेंटचं पर्सेंटेज किती आहे, तो कोणाकोणावरती रिॲक्ट होतो, त्याच्यावरती कुठल्या केमिकलची रिॲक्शन होते, ह्या सगळ्यांच्या इन्फॉर्मेशन आपल्याला केमिकल इन्फॉर्मेशनमध्ये मिळते. ओके. आता ॲनालिसिस 2 टाईपचं असतं. ॲनालिसिस किती टाईपचं असतं? 2 टाईपचं. फर्स्ट वन विल बी क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस अँड सेकंड टाईप विल बी क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. 2 टाईप्स ऑफ ॲनालिसिस, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह. आता अर्थात तुम्हाला लक्षामध्ये आलं असेल की क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये नेमकं काय केलं जातं. ह्या ॲनालिसिसमध्ये प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ एलिमेंट्स बघितले जातात. समजा आपलं एक अननोन ऑर्गॅनिक सॅम्पल सापडले, त्याच्यामध्ये कुठले एलिमेंट्स येतात, त्याचं केमिकल कंपोजिशन काय आहे, याचा स्टडी क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये केला जातो. ते ॲनालिसिस इन विच प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ एलिमेंट इन द कंपाऊंड इज डिटरमाइंड. ज्या ॲनालिसिसमध्ये त्याच्यामध्ये प्रेझेन्स असणाऱ्या एलिमेंट प्रेझेन्स किंवा ॲब्सेन्स बघितला जातो, कुठले एलिमेंट्स प्रेझेन्स आहेत ते बघितलं जातं, त्याला आपण म्हणूया क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. अँड सो सिम्पल, व्हॉट इज मीन बाय क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस? रिलेटेड टू क्वांटिटीच्या रिलेटेड आहे. याचा अर्थ काय? ज्या ॲनालिसिसमध्ये तो एलिमेंट असेल तर त्याचं रिलेटिव्ह प्रपोर्शन किती असेल, तो किती पर्सेंटमध्ये असेल, हे स्टडी कशामध्ये केला जातो किंवा ज्या ॲनालिसिस केलं जातं त्याचं त्याला काय म्हणू आपण क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. क्वालिटेटिव्ह रिलेटेड टू क्वालिटी अँड क्वांटिटेटिव्ह रिलेटेड टू क्वांटिटी. ओके. नेक्स्ट स्लाईड बघूया आपण. आता क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये नेमकं काय काय येतं. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस इन्क्लूड सेपरेशन. जर आपण त्या कंपाऊंडचं सेपरेशन केलं, ॲनालिसिस केलं, आपल्याला टोटल इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे. मग फर्स्ट काय होतं? आयडेंटिफिकेशन बेस्ड ऑन डिफरन्स इन कलर अँड ओडर. आपण पहिल्यांदा बघणार की तो सॅम्पल जो सापडलेला आहे, जो आपण इन्व्हेस्टिगेशनसाठी घेतलेलं आहे, ॲनालिसिससाठी घेतलेलं सॅम्पल आहे, अननोन आहे आपल्याला टोटली, तो माहीत नाही त्यात काय काय येते. तर आपण काय बघणार, त्याचा कलर कसा आहे, ओडर कसा आहे, तो नोट डाऊन करणार आपण. सेकंड काय आहे? डिटर्मिनेशन करणार आपण त्याचा. मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, हे प्रॅक्टिकल कन्सेप्ट आहेत, तुम्हाला नंतर समजेल ते. किंवा प्रेसिपिटेशन असेल, एक्स्ट्रॅक्शन डिस्टिलेशन असेल, त्यानंतर डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप असेल, मग त्याच्यामध्ये कुठला एखादा फंक्शनल ग्रुप येतो का, जसं किंवा अल्कोहोलिक आहे, फिनॉलिक आहे, त्याच्यानंतर इथरचा आहे, कार्बोक्झिलिक ॲसिड आहे, असे कुठले फंक्शनल ग्रुप येतात का. मग त्याच्यामध्ये एलिमेंट कुठले कुठले येतात, कार्बन येतो का, नायट्रोजन येतो का, सल्फर येतो का, फॉस्फरस येतो का, हे सगळं कशामध्ये बघितलं जातं क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये बघितलं. त्याच्यामध्ये येतं काय काय,
केमिकल कंपोजिशन, डिटेक्शन ऑफ कॅटॉनिक अँड ॲनॉनिक स्पेसिस. त्या कंपाऊंडमध्ये काही कॅटॉनिक स्पेसिस आहेत का, ॲनॉनिक स्पेसिस आहेत का, हेही त्या ॲनालिसिसमध्ये बघितलं जातं. कशामध्ये? क्वालिटेटिव्ह. एकूण आपलं काय सांगावं लागतं? क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये डिटेक्शन ऑफ एलिमेंट्स बघितलं जातं, डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप बघितला जातो आणि त्याच्यावरून त्याचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट याच्यावरून त्या कंपाऊंडचा अंदाज बांधला जातो. ओके. क्वांटिटेटिव्हमध्ये काय येतं? क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये 2 प्रकार येतात. एक म्हणजेच ग्रॅव्होमेट्रिक ॲनालिसिस, दुसरं व्हॉल्यूमेट्रिक ॲनालिसिस. आता ग्रॅव्होमेट्रिक म्हणजे काय? ज्याच्यामध्ये कंपाऊंडचं वेट डिटरमाइन केलं जातं. म्हणजे समजा त्याच्यामध्ये किती पर्सेंटमध्ये एलिमेंट आहे त्याचं वेट काढलं जातं. आणि व्हॉल्यूमेट्रिकमध्ये त्याचा व्हॉल्यूम मेजर केला जातो. काय मेजर केला जातो? व्हॉल्यूम मेजर केला जातो. म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस 2 प्रकारचं असतं. ग्रॅव्होमेट्रिक ॲनालिसिस रिलेटेड टू वेट रिलेटेड आहे, मास रिलेटेड आहे, आणि व्हॉल्यूमेट्रिक ॲनालिसिस रिलेटेड टू व्हॉल्यूम. ओके. नेक्स्ट स्लाईड बघूया आपण. प्रिसिशन अँड ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट. आता आपल्याला त्याचं ॲनालिसिस केलं आपण, आपल्याला त्याचं मेजरमेंट्स घ्यायचे आहेत. मेजरमेंट घेताना सगळ्यात महत्त्वाचं काय राहतं? ॲक्युरसी. आणि ॲक्युरसीपेक्षा सुद्धा महत्त्वाचं काय राहतं? प्रिसिशन. आता प्रिसिशन आणि ॲक्युरसी सांगत असताना जनरली अचूकता असंच वापरलं जातं. प्रिसिशन आणि ॲक्युरसी सांगत असताना ॲक्च्युअली ॲक्युरसी असं सांगितलं जात असतं. पण आपण जर बघायला गेलं तर प्रिसिशन अँड ॲक्युरसी, प्रिसिशन अँड ॲक्युरसी, वेट फॉर जस्ट मिनिट. आता बघा, प्रिसिशन अँड ॲक्युरसी. ॲक्च्युली प्रिसिशन अँड ॲक्युरसीसाठी महत्त्वाचं कुठलं आहे? परत इम्पॉर्टंट लिस्ट मी दाखवले. ॲक्च्युअल व्हॅल्यू, ट्रू व्हॅल्यू अँड ॲक्सेप्टेड व्हॅल्यू. म्हणजे काही व्हॅल्यू वारंवार घेऊन त्या ॲक्सेप्ट केलेल्या असतात. त्या काय केलं असतं? ॲक्सेप्ट. जसं की आता आपण 1 किलोग्रॅम म्हणतो आहे. मग तुम्ही एखाद्या शॉपमध्ये गेले, तुम्हाला 1 किलो वजन करून दिलं जातं. मग ते 1 किलोच कशावरून? तर ते पहिल्यांदा मेन्शन केलेलं आहे की 1000 ग्रॅम इज इक्वल टू 1 किलोग्राम. हे खूप सारे स्टडीवरनं डिक्लेअर केलं जातं की हे 1 किलोचं आहे. त्याला आपण ॲक्सेप्टेड व्हॅल्यू किंवा ट्रू व्हॅल्यू म्हणतो. काय म्हणतो आपण? ॲक्सेप्टेड व्हॅल्यू किंवा त्याला आपण काय म्हणतो? ट्रू व्हॅल्यू म्हणतो. ओके. सो आता ॲक्युरसी जर आपल्याला ॲक्च्युली बघायला गेलं तर त्याच्या ॲक्च्युअल व्हॅल्यू, ट्रू व्हॅल्यू किंवा ॲक्सेप्टन्स व्हॅल्यूवरनं बघितली जाते. मी परत सांगतो, ॲक्युरसी म्हणजे अचूकता. बरोबर आहे. समजा आपण वेट करतो आहे, किती घेतो आहे? 1 किलोग्रॅम. आपलं जर ॲक्युरसी बघायचं असेल तर एक्झॅक्टली 1 किलोग्रॅम येत असेल, त्याला आपण प्रिसिशन म्हणू शकतो. आता ॲक्युरसी म्हणजे काय? समजा आपण एक एक्सपेरिमेंट बघूया आत्ता. काय बघूया आपण? एक एक्सपेरिमेंट बघूया. जस्ट मी एक ब्लँक साईड ओपन करतो आहे. ओके. आता इथे लक्ष द्या. आपल्याला काय करायचं आहे? ॲसिड आणि बेसची रिॲक्शन करायची. काय तयार होतं? सॉल्ट अँड वॉटर तयार होतं. बरोबर आहे. मग आता आपण काय केलं की एका ह्याच्यामध्ये कोनिकल फ्लास्कमध्ये, ह्या ॲपरेटसला कोनिकल फ्लास्क बोलतात, ह्याच्यामध्ये आपण काय केलं? ह्याच्यामध्ये आपण सपोज ॲसिड घेतलं. काय घेतलं आपण? ॲसिड घेतलं. आणि इथं वरती आपण एक ब्युरेट घेतली अशी, आणि ह्याच्यामध्ये आपण घेतला बेस. काय घेतला आपण? बेस. याच्यामध्ये काय घेतलं आपण? ॲसिड. हे ॲसिड घेतलं आपण 10 ml. आता हे 10 ml ॲसिड वरून आपण इथे काय करणार? काय करणार? बेस ॲड करणार. हे ॲसिड न्यूट्रलाइज करण्यासाठी किती बेस लागतो ते आपल्याला काढायचं आहे. किती बेस लागतो ते आपल्याला काढायचं. मग आपण फर्स्ट काय केलं? 10 ml ॲसिड घेतलं आहे. त्याच्यावरून आपण इथून काय टाकणार? याच्यामध्ये ॲड काय करणार? बेस ॲड करणार. असं गृहीत धरू की आपण पहिल्या वेळेस आपण ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस आपल्याला वाटलं की 10.2 ml एवढं काय लागलेलं आहे? तर फर्स्ट टाईम हे 10 ml ॲसिड न्यूट्रलाइज व्हायला 10.2 ml 10.2 ml बेस लागला. हे पहिलं रिडिंग घेतलं आपण. सेकंड काय केलं आपण? आता परत हे पहिलं आहे ते रिजेक्ट केलं. परत ह्याच्यामध्ये दुसरं सॅम्पल घेतलं आपण, 10 ml ॲसिड घेतलं. परत आपण ही ब्युरेट फिल केली आणि परत आपण सेम एक्सपेरिमेंट रिपीट केला. सेम एक्सपेरिमेंट काय केलं आपण? रिपीट केलं. सपोज आता आपली इथे व्हॅल्यू आली 10.1 ml. म्हणजे थोडक्यात काय? याच्या नियर आली.
याच्या जवळ आली, 10.2च्या जवळ आहे. का तर आपण ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन तेच घेतलं आहे, बेसचं कॉन्सन्ट्रेशन तेच घेतलं आहे, त्याच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपण बदल केलेला नाही. मी पहिलं रिडिंग झालं, सपोज आपण थर्ड रिडिंग घेतलं, आपलं रिडिंग आलं 10.3 ml. नंतर तुम्हाला 10.3 ml बेस लागला ते न्यूट्रलाइज व्हायला. असं पण होऊ शकतं तुमचे 10.2 10.2 10.2 पण येऊ शकतं. मी थोडक्यात काय, एक परफेक्ट व्हॅल्यू कुठली आहे आपली 10.2 आहे, त्याच्या नियर 10.1 10.3 नियर आलं आहे. जर फार तुमची व्हॅल्यू 9 येत असेल 8 येत असेल त्याला ॲक्युरसी म्हणत नाहीत. म्हणजेच जे ॲक्सेप्ट केलेली व्हॅल्यू आहे, जी ट्रू व्हॅल्यू आहे, त्याच्या नियर जी आपली ऑब्झर्वड व्हॅल्यू येते त्याला आपण म्हणूया ॲक्युरसी. काय म्हणू आपण? ॲक्युरसी. आलं लक्षामध्ये? म्हणजे 1000 ग्रॅम एवढंच वेट यायला पाहिजे किंवा 1000 ग्रॅम 1 ग्रॅम 1000.2 ग्रॅम असं आलं तरी चालतं. इथं आपल्याला काय लक्षात येतं, ह्या तिन्ही व्हॅल्यू एकमेकाच्या क्लोज आहेत, नियर आहेत, त्याला आपण काय म्हणूया? ॲक्युरसी. काय म्हणू आपण? ॲक्युरसी. समजा तुमच्या तिन्ही वेळेस रिडिंग 10.2 10.2 एवढ्याच आल्या, अचूक आल्या, एकदम अचूकता म्हणतो आपण त्याला, त्याला म्हणायचं प्रिसिशन. म्हणजे वारंवार त्याच व्हॅल्यू यायला लागल्या, त्याला काय म्हणायचं? प्रिसिशन. मी हे प्रिसिशन कधी येतं? तुम्ही नंबर ऑफ टाईम्स तो एक्सपेरिमेंट केल्यानंतर. या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत आपल्याला कशासाठी? ॲक्युरसी पण आणि प्रिसिशन पण. आता परत येतो आपण त्या मूळच्या पॉईंटकडे. आता इथं बघा, मी कशाला म्हणलं ॲक्युरसी? नियरनेस ऑफ द मेजर्ड व्हॅल्यू, मी जी मेजर केलेली व्हॅल्यू आहे, नियरनेस ऑफ द मेजर्ड व्हॅल्यू टू द ट्रू व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू ही पहिल्यांदाच प्रिडिक्ट केलेली असते. खूप सारे एक्सपेरिमेंट सायंटिस्ट लोक करतात आणि ती व्हॅल्यू मांडतात. जसं की आपण सांगितलं 10.2 ही प्रिडिक्टेड व्हॅल्यू आहे, म्हणजे असं मांडलेली व्हॅल्यू आहे. आणि आत्ता आपण सांगतोय काय की त्याच्या रिलेटेड जवळपास जर आपली व्हॅल्यू येत असेल त्याला काय म्हणायचं? ॲक्युरसी. लिस्ट काउंट हा नवीन फॅक्टर आहे. स्मॉलेस्ट क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर्ड. आपण ही मेजरमेंट करत असताना आपल्याला खूप साऱ्या व्हॅल्यू नाहीत घ्याव्या लागत किंवा खूप सारी क्वांटिटी नाही घ्यावी लागत. आपल्याला साखर गोड आहे की नाही बघायचे. 100 किलोचं पोतं आपल्या समोर आहे, आपण सगळी खाऊन बघतो का सगळीच गोड आहे का म्हणून? काय करतो आपण? एक 4-5 क्रिस्टल जरी तोंडामध्ये टाकलं तरी आपल्याला कळते काय? ही साखर गोड आहे, बरोबर आहे? किंवा समोरचं सबस्टन्स गोड आहे, तिखट आहे, आंबट आहे, हे कळतं आपल्याला. तसंच एखाद्या व्हॅल्यूचं ॲनालिसिस करताना, टेस्ट घेत असताना आपल्याला एकदम स्मॉल क्वांटिटी ऑफ सबस्टन्स लागतो, त्याला म्हणायचं लिस्ट काउंट. दी स्मॉलेस्ट क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर्ड इज कॉल्ड ॲज लिस्ट काउंट. ॲक्युरसी इज एक्सप्रेस्ड इन टर्म ऑफ इरर. आता मला सांगा, मी एक्सपेरिमेंट करतो आहे, बरोबर आहे? मी स्वतःच करतो तो एक्सपेरिमेंट. 3 वेळेस केलं ना मगाशी आपण. मग तिन्ही वेळेस एक्सपेरिमेंट करत असताना त्याच व्हॅल्यू किंवा तेच रिडिंग याची गॅरंटी आहे का? माझ्याकडून घेताना 10 ml ऐवजी 10.2 ml जाऊ शकतं, 9.9 ml जाऊ शकतं. म्हणजे माझ्याकडून चुका होऊ शकतात, बरोबर आहे? त्याच्यामुळं ॲक्युरसी ही इररच्या रिलेटेड असते. स्मॉल इरर असेल तर हाय ॲक्युरसी येते, इरर जर जास्त असेल तर स्मॉल ॲक्युरसी येणार आहे. इट्स फॅक्ट. ओके, 2 व्हॅल्यू आपण दोन डेफिनेशन्स आपण क्लिअर केल्या, ॲक्युरसी अँड लिस्ट काउंट. नेक्स्ट बघूया आपण इरर. आता हा पण महत्त्वाचा फॅक्टर आहे. इरर हे 2 प्रकारचे असतात. ॲब्सोल्यूट इरर हे 2 प्रकारचे असतात. कुठले? एक ॲब्सोल्यूट इरर, दुसरा रिलेटिव्ह इरर. रिलेटिव्ह इरर हा आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. ॲब्सोल्यूट इरर कसं काढतात? ऑब्झर्वड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. आता आपली ऑब्झर्वड व्हॅल्यू आलेली आहे, किती आहे? 10.2 होती, मायनस ट्रू व्हॅल्यू किती होती आपली ऑब्झर्वड व्हॅल्यू किती आहे? इथे लक्ष द्या, ऑब्झर्वड व्हॅल्यू किती आली होती आपली? 10.1 आली होती. ट्रू व्हॅल्यू किती होती? 10.2 होती. डिफरन्स किती पडला? 0.1चा पडला. किती पडला? -0.1चा. नंतर आपण बघितलं की आपली ऑब्झर्वड व्हॅल्यू 10.3 आहे, मायनस 10.2 किती आलं इथं? +0.1 आलं. याचा अर्थ ॲब्सोल्यूट इरर किती झाला? +±0.1. हा झाला ॲब्सोल्यूट इरर. काय झाला? ॲब्सोल्यूट इरर. कसा काढायचा? ॲब्सोल्यूट इरर, ऑब्झर्वड व्हॅल्यू तुम्हाला दिली जाते, मायनस ट्रू व्हॅल्यू पण दिली जाते, त्याच्यावरून तुम्हाला ॲब्सोल्यूट इरर काढता येतो.
अशा काही 2 एक्झाम्पल्स आपण नंतर बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरला. बघा, द डिफरन्स बिटवीन ऑब्झर्वड व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट इरर. डिफरन्स कोणामधला? ऑब्झर्वड व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यूमधला. रिलेटिव्ह इरर काय? रिलेटिव्ह इरर इज इक्वल टू ॲब्सोल्यूट इरर अपॉन ट्रू व्हॅल्यू. ह्या ॲब्सोल्यूट इररची टोटल आलेल्या व्हॅल्यूला आपण काय करायचं? ट्रू व्हॅल्यू करायचं इंटू 100%. थोडक्यात त्याचं पर्सेंटेज काढायचं आहे. ॲब्सोल्यूट इरर अपॉन ट्रू व्हॅल्यू इंटू 100% इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह इरर. आता रिलेटिव्ह इररमध्ये बघा, द रेशो ऑफ ॲब्सोल्यूट इरर टू द ट्रू व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह इरर. द रेशो ऑफ ॲब्सोल्यूट इरर टू द ट्रू व्हॅल्यू ह्याच्या रेशोला काय म्हणायचं? रिलेटिव्ह इरर. हे दोन्ही इक्वेशन तुम्हाला विचारले जातात, ह्याच्यावरती प्रॉब्लेम पण दिले जातात. आलं लक्षामध्ये? इररमध्ये. ओके, नेक्स्ट बघूया आपण प्रिसिशन. काय बघू आपण? प्रिसिशन. आता डेफिनेशन काय बघा, दी क्लोजनेस ऑर मॅचिंग ऑफ 2 ऑर मोर रीडिंग. आता तुम्ही 3 टाइम्स एक्सपेरिमेंट केलं आहे, बरोबर आहे. त्यावेळेस काय झालं की 2 टाइम्स तुमच्या रीडिंग ह्या 10.2 10.2 आलेत आणि 1 टाईम आले 10.1. ह्या 2 वेळेच्या रीडिंग आलेले आहेत, त्याला म्हणायचं मॅचिंग किंवा क्लोजनेस आणि त्याला म्हणायचं प्रिसिशन. याचा अर्थ तुम्ही नंबर ऑफ टाइम्स रीडिंग केल्या त्याच्यात मॅक्झिमम वेळेस तुमच्या रीडिंग एकमेकाला जुळलेत, मॅच झालेत, हां, किंवा क्लोज झालेत, खूप क्लोज झालेत, त्याला काय म्हणायचं? प्रिसिशन. आलं लक्षामध्ये? ॲक्युरेसी म्हणजे नियर आल्या, त्याच्या जवळपास आल्या. आता इथं झालं काय, त्या रीडिंग तंतोतंत जुळलेत, 10.2ला तंतोतंत जुळलेत, मॅच झालेत, त्याला म्हणायचं प्रिसिशन. ही अचूकता म्हणू आपण शकतो, बरोबर आहे. हाय प्रिसिशन इज प्री रिक्वेस्टिंग फॉर हाय ॲक्युरसी. हां, कुठलं? हाय प्रिसिशन. तुमची जेवढी प्रिसिशन हाय असेल तेवढी ॲक्युरसी हाय असणार आहे. प्रिसिशन इज एक्सप्रेस्ड इन टर्म ऑफ डेव्हिएशन. डेव्हिएशन म्हणजे आपण विचलन म्हणतो. काय म्हणतो आपण? डेव्हिएशन म्हणजे विचलन. हे डेव्हिएशन आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत. तोपर्यंत आपण इथं थांबतोय. ओके, बाय.